नमस्कार, मी श्वेता पाटील श्वेताज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते। आज तुमच्यासाठी दाल पालकची रेसिपी घेऊन आलेली आहे। बराच वेळा पालकची भाजी खाऊन खूप कंटाळा येतो, अशा वेळेस दाल पालक एकदम बेस्ट ऑप्शन आहे। जबरदस्त भन्नाट अशी भाजी होते, भातासोबत खायला अप्रतिम लागते। चला मग पटकन पाहूया साहित्य आणि कृती। एक जोडी पालकची घेतलेली आहे, स्वच्छ धुवून बारीक चिरून आपण हा पालक घेतलेला आहे। अर्धी वाटी मूग डाळ, त्याच्यानंतर पाव वाटी मसूर डाळ, एक बारीक चिरलेला कांदा, एक टोमॅटो, आलं लसूणची पेस्ट आहे 2 चमचे होईल एवढी, कढीपत्ता, 2 दालचिनीचे तुकडे, लाल तिखट, हळद, धणा पावडर, मोहरी, जिरा आणि चवीपुरता मीठ। अजूनही श्वेताज किचनला लाईक केलं नसाल, सबस्क्राइब केलं नसाल तर पटकन लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून माझ्या अशा छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील। सर्वात प्रथम कुकरमध्ये आपण मूग डाळ काढून घेणार आहोत। मूग डाळ स्वच्छ धुवून घेतलेली होती, जेणेकरून काही घाण असेल, कचरा असेल तो निघून जातो। धुतल्यानंतर 15 ते 20 मिनिटं डाळ भिजत घातलेली होती, ज्यामुळे पटकन डाळ शिजते। अर्धी वाटी होईल एवढी मूग डाळ, तसेच पाव वाटी होईल एवढी मसूर डाळ आहे। मसूर डाळ ही स्वच्छ धुवून भिजत घातलेली होती। 15 ते 20 मिनिटं भिजवल्यानंतर आपण ही आता कुकरच्या भांड्यात काढून घेतो आहोत। जर तुम्हाला तूर डाळ आवडत असेल तर तुम्ही तूर डाळ ही पाव वाटी घालू शकता। तूर डाळ ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि भिजवून तुम्ही ह्या दोन्ही डाळींमध्ये तिलाही ऍड करू शकता। आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून घेणार आहोत आणि चवीपुरता थोडंसं मीठ। आता कुकरचं झाकण लावून आपण 2 शिट्ट्या घेणार आहोत आणि हिला शिजवून घ्यायची आहे। 2 शिट्ट्यांमध्ये अतिशय परफेक्ट अशी डाळ शिजते, कारण की तिला आपण भिजवून घेतली होती। कुकरच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर ही छान थंड झालेला आहे। आता आपली डाळ ही शिजलेली आहे, तुम्ही पाहू शकता एकदम परफेक्ट अशी डाळ शिजून तयार झालेली आहे। व्यवस्थित मिक्स करून डाळीला स्मॅश करून घ्यायचं आहे। भिजलेली डाळ असेल तर 2 शिट्ट्यामध्ये अतिशय परफेक्ट अशी शिजते। इथे आपण 2 चमचे तेल गरम करून घेतलं होतं, त्यामध्ये 2 दालचिनीचे तुकडे, त्यानंतर अर्धा चमचा होईल एवढं जिरा, अर्धा चमचा मोहरी। जिरं मोहरी छान तडतडली की आपण कांदा घालून घेणार आहोत। आता यामध्ये बारीक चिरलेला एक कांदा घातलेला आहे। कांदा घातल्यानंतर सोनेरी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा थोडासा परतून झाला की त्यामध्ये आपण 2 चमचे होईल एवढी आलं लसूणची पेस्ट घालून घेणार आहोत। आलं लसूणची पेस्ट घातल्यावरती पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे। आलं लसूणची पेस्ट परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेणार आहोत। टोमॅटो घातल्यानंतरही तो मऊ लुसलुशीत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांदा टोमॅटो पटकन मऊ व्हावा, सोनेरी व्हावा याच्यासाठी आपण थोडंसं मीठ घालून घेणार आहोत। मीठ घातल्यामुळे कांदा टोमॅटो पटकन परतला जातो, पटकन सोनेरी होतो आणि आपला वेळ वाचतो। आपला कांदा टोमॅटो अगदी परफेक्ट असा शिजून झालेला आहे। आता यामध्ये मी अर्धा चमचा होईल एवढी हळद घालून घेते आहे, अर्धा चमचा होईल इतकी धणा पावडर, 2 चमचे लाल तिखट। लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा। इथे मी मिक्स मसाल्याचा उपयोग केलेला आहे, घरगुती मसाला आहे। मसाला घातल्यानंतर छान परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये आपण जो पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला होता तो ऍड करून घ्यायचा आहे। इथे मी पालकची देठही वापरली होती, कवळी देठ असतील तर पालकची देठही तुम्ही चिरून घ्या। पालक घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपलं छान असं मिक्स करून झालेलं आहे। आता यावरती मी झाकण ठेवून 5 मिनिटांसाठी पालकची भाजी शिजवून घेणार आहे। 5 ते 7 मिनिटं झालेली आहे। पालकलाही छान पाणी सुटलेलं आहे आणि पालकची भाजी ही इथे आपली ऑलमोस्ट रेडी झालेली आहे। आता आपण जी डाळ शिजवून घेतलेली होती, म्हणजेच उकडलेली डाळ, आपण ह्या पालकच्या भाजीत ऍड करून घेणार आहोत।
उकडलेली डाळ घातल्यानंतर व्यवस्थित अशी पालकची भाजी मिक्स करून घ्यायची आहे। इथे आपण कुकरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी आपण या भाजीत ऍड करून घेणार आहोत, जेणेकरून उरलेली डाळ ही त्या भाजीत ऍड होईल। पाणी घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा झाकण देऊन 2 ते 3 मिनिटांसाठी भाजी शिजवून घेणार आहोत। एक उकळी येईपर्यंत भाजीला शिजवायची आहे। पाहू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आपली दाल पालक ऑलमोस्ट रेडी होत आलेली आहे। आता यामध्ये थोडंसं मीठ, पालक मुळात थोडंसं खारट असतं त्यामुळे मीठ थोडं कमीच घालायचं आहे। आपण डाळ उकडतानाही मीठ घातलं होतं, कांदा परततानाही मीठ घातलं होतं, त्यामुळे मी आता थोडंसंच मीठ घालते आहे। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून भाजीला उकळ काढून घेणार आहोत। भाजीला एक उकळ काढेपर्यंत भाजीच्या तडक्याची तयारी करूयात। तडका देण्यासाठी आपण इथे 1.5 चमचा होईल एवढं तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यामध्ये आपण जिरा घालून घेणार आहोत अर्धा चमचा। जिरं छान तडतडलं की त्यामध्ये कढीपत्त्याची पानं 7 ते 8, 2 लाल मिरच्या, सुक्या मिरच्यांचा उपयोग केलेला आहे आणि थोडंसं चिमटीभर हिंग आणि परफेक्ट असा तडका तयार झालेला आहे। आता आपण हा तडका आपल्या दाल पालक मध्ये घालून घेणार आहोत। अशा पद्धतीने तडका घालून घ्यायचा आहे आणि लगेच झाकण द्यायचं आहे, जेणेकरून तडक्याचा फ्रेग्रन्स त्या भाजीला उतरतो आणि खायला अतिशय भन्नाट लागतं। पाहू शकता परफेक्ट अशी दाल पालक खाण्यासाठी तयार झालेली आहे। तडका दिल्यामुळे जबरदस्त असा फ्रेग्रन्स येतोय आणि इथे आपली परफेक्ट अशी दाल पालक गरम गरम भातासोबत खायला तयार झालेली आहे। कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद। अजूनही श्वेताज किचनला सबस्क्राइब केला नसाल तर श्वेताज किचनच्या लोगोवरती क्लिक करा आणि श्वेताज किचनला पटकन सबस्क्राइब करा।